नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव निखिल नरवरे. माझं शिक्षण झालं आहे BSc ॲग्रिकल्चर MBA. आज आपण माळशिरस तालुक्यातील मांडकी या गावी, मांडकी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या गावी इस्रायल तंत्रज्ञान केशर आंबा फळबाग लागवड याविषयी माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आज आपण सुरुवातीला पाहूयात. एका एकरामध्ये 12 फूट बाय 4 फुटावरती लागवड आहे. एका एकरामध्ये 900 रोपं आहेत. तर 900 रोपामध्ये आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन, एका एकरामध्ये 900 रोपामध्ये आपण कसं चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येऊ शकतं याच्याबद्दल आज आपण तुम्हाला मी माहिती देणार आहोत. तर सुरुवातीला आपण आंब्याविषयी जर बघितलं तर सुरुवातीला आंबा लागवड काढायच्या अगोदर आपली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन. हलकी मुरमाड माळरानाची पाण्यात चांगला निचरा होणारी तुम्ही जमीन निवडा. तर जर काळवट जमीन असेल तर तुम्ही माती परीक्षण करा. 8% जास्त चुनखडक असेल तर त्याच्यामध्ये लागवड करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे हवामान. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर कोकण पट्ट्यामध्ये आपल्यात सगळ्यात जास्त आंब्याची लागवड म्हणजे आंबा जास्त जातीची लागवड केली जाते. तर कोकण पट्टा जर सोडून जर आपण विचार केला तर आपण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात लागवड होती केशर आंब्याची. तर तुम्ही केशर आंबा हे वराय जात निवडा किंवा कोकण पट्टा सोडून केशर आंब्याची लागवड करा. आता मी तुम्हाला इस्रायल तंत्रज्ञान केशर आंबा फळबाग लागवड ह्याच्याविषयी झाड कसं मेंटेन करायचं किंवा झाडाची छाटणी कशी घेतली जाते, किती फुटाव घेतली जाते ह्याची माहिती देतो. आणि हे जर तुम्ही जर झाड बघताय समोर आहे तर हे 3ऱ्या वर्षाचं झाड आहे, पहिलं पीक आहे. तर ह्याला तुम्ही बघू शकता उत्पादन माल किती लागलेला आहे, किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात सेटिंग झालेलं आहे. पूर्ण बागेला माल आहे, झाडाला पूर्ण माल आहे. ह्याचे हा तुम्ही उंची जर बघितलं 3ऱ्या वर्षाची उंची आहे साधारणपणे माझ्या उंची एवढं म्हणजे 5 फुटापर्यंत ह्याची उंची झालेली आहे. आता मी तुम्हाला ह्याची पहिल्यापासून स्ट्रक्चर कसं उभा केलं झाडाचं ते दाखवतो. हे झाड आहे, हे 2 ते 2.5 फुटात झाल्यानंतर ह्याला पहिला कट घेतला जातो. ह्याला पहिला कट घेतल्यामुळं काय होतं, जो वर होणारी वाढ ह्याची झाड आहे थांबवली जाते. ह्याच्यातून एक नवीन ब्रँचेस फुटतात कट घेतले होतं. इथे 10 ते 15 ब्रँचेस येतात. तर 10 ते 15 ब्रँचेस न ठेवता आपल्याला 4 दिशेने जाणार आपण ह्याला 4 ठेवलेले आहेत. या 4ची वाढ परत 2 फूट झाल्यानंतर ह्याला परत कटिंग घेतलेलं आहे 1-1 फुटावरती. ह्याला परत ह्या 4ला परत 2-2 ठेवलेले आहेत. ह्या 2ला परत ते फुटे ठेवले आहेत, त्याला परत 3-3 ठेवले आहेत. ह्याप्रमाणे आपण हे पहिले 2 वर्ष जे आहेत हे झाडाचं स्ट्रक्चर उभा करण्यासाठी पहिल्यांदा झाडाला स्ट्रक्चर उभा करा. मग हे जर तुम्ही जर पहिल्यांदा स्ट्रक्चर असं उभा केलं तर 15 ते 20 वर्षापर्यंत तुम्ही ह्या अंतरावरती तुम्ही बिनधास्तपणे उत्पादन घेऊ शकता. तुम्ही जर बघितलं तर आपले हे हाय डेन्सिटीमध्ये जास्तीत जास्त झाडाची उंची जाते 12 फुटापर्यंत. तिथपर्यंत आपण ह्याला प्रत्येक वर्षी छाटणी राहते, त्यामुळे हे झाड कंट्रोलमध्ये ठेवता येतं. आता हे हाय डेन्सिटीचा फायदा काय, तर तुम्ही 12 फूट बाय हे जर तुम्ही पट्टा जर बघितला तर 12 फुटाचा पट्टा ठेवलेला आहे झाडातला. झाडातील अंतर आपलं असतं, झाडातील अंतर बघितलं तर हे दोन्ही झाडातील अंतर 4 फूट ठेवलेलं आहे. 12 बाय 4 फुटावरती एका एकरामध्ये आपण 900 रोपं बसले आहेत. तर ह्याच्यामध्ये हाय इस्रायल टेक्निकचा फायदा काय होतो, एक रोपाची संख्या आपली जवळजवळ 900 बसते. 900 बसल्यानंतर आपण प्रति झाड जर तुम्ही ह्याचं जर उत्पादन बघितलं तर तुम्हाला कमीत कमी 5 किलो आणि जास्तीत जास्त 25 किलोपर्यंत उत्पादन मिळतं. आपली रोपाची संख्या जर आपल्याकडे 900 असेल आणि जर तुम्हाला उत्पादन 10 किलोपासून जर 12 किलो जरी म्हणलं तर तुम्हाला आंब्यामध्ये सहजपणे 10 ते 12 टन आपण उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. मार्केट रेटचा जर विचार केला तर कच्च्या आंब्याला जर तुमचा 80 रुपयेपासून 120 रुपयेपर्यंत मार्केट रेट राहतात. ॲव्हरेज रेट सरासरी 100 रुपये. जर तुम्ही कल्टर जर ह्याच्यामध्ये वापरलं तर तुमचा 15 एप्रिलला जर आंबा आला का नाही तर तुम्हाला 100 रुपये सरासरी रेट मिळतात. तर आपल्याला सहजपणे याच्यामध्ये 10 ते 12 टन आपण उत्पादन आपण घेऊ शकतो आणि 10 ते 12 लाख रुपयेपर्यंत आपल्याला उत्पादन हे आंब्यामध्ये मिळतं. त्यामुळे हाय डेन्सिटीचा विचार करा, कमी क्षेत्रामध्ये जास्त रोपाची लागवड करा आणि जास्त उत्पादन मिळवा. ह्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं दोन्ही रोपातील अंतर हाय डेन्सिटीमध्ये कमी असल्यामुळं आपल्याला पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं, त्यामुळे कमी पाण्यामध्ये पण आपण आंबा आणू शकतो. ह्याच्यामध्ये उंची कमी असल्यामुळे आपण ब्लोअरने ह्याची फवारणी करू शकतो. दुसरी गोष्ट, ह्याला हाईट कमी असल्यामुळे प्रत्येक फळाला आपण हे जर बघितलं तर आपण ह्या प्रत्येक फळांना असं बॅगिंग केलेलं आहे. हे बॅगिंग केल्यामुळं काय होतं, फळांना आकर्षक असा कलर येतो आणि आकर्षक असा कलर आला तर ह्या बॅगिंगमुळं तुम्हाला 5 रुपये प्रति किलो मागं 5 रुपये रेट जास्त मिळतो मार्केटला. ह्या बॅगिंग करणं पण गरजेचं आहे, एक्सपोर्टला डिमांड राहते ह्या फळांना. दुसरी गोष्ट तुम्हाला तर ह्याच्यामध्ये कल्टरचा वापर खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर 15 एप्रिलपर्यंत जर आंबा जर मार्केटला आणायचा असेल तर 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान तुम्ही कल्टरचा वापर करा. तुमचा आंबा 15 एप्रिलला आला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्केटमध्ये रेट मिळतात. हाय डेन्सिटीने लागवड केल्यामुळं काय होते, कमी क्षेत्रामध्ये कमी जागेमध्ये कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी इस्रायल टेक्निकचा वापर करा, भरघोस उत्पादन मिळवा.
तुम्हाला जर काय अधिक माहिती जर ह्याच्याविषयी पाहिजे असेल तर माझं नाव आहे निखिल पुंडलिकर ननवरे. माझं गाव आहे मुक्काम पोस्ट मांडकी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तुम्हाला जर हाय डेन्सिटीने जर आंबे शेतीची लागवड करायची असेल तर तुम्ही माझे संपर्क करू शकता. माझं नाव निखिल पुंडलिकर ननवरे. माझं एज्युकेशन झालं आहे BSc ॲग्रिकल्चर MBA. माझा मोबाईल नंबर आहे 95 27 08 29 11. धन्यवाद.